नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2025 ची जी पोलीस भरती होणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. लवकरच भरती जी आहे ती जाहीर केली जाणार आहे. तर त्या अनुषंगाने आपण 2025 च्या पोलीस भरतीसाठी जी-के, जी-एस आणि मराठी या 3 विषयावर आधारित वन लाइनर प्रश्नोत्तरांची या ठिकाणी सीरीज चालू करत आहोत. तुम्ही जर पोलीस भरतीसाठी एकदम नवीन असाल, सिलेबसचं तुम्हाला काहीच माहिती नाही, तरीही तुमची तयारी, संपूर्ण तयारी या 3 विषयाची आपण आपल्या चॅनलच्या मार्फत करून घेणार आहोत. मागील वर्षी आलेले पोलीस भरतीला प्रश्न असतील किंवा कशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न इथून पुढे परीक्षेला विचारले जातात, तर या सर्व गोष्टींचा, या सर्व बाबींचा विचार करून आपण ही जी सीरीज आहे ती चालू करत आहोत. या सीरीजसाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस पे करायचे नाहीत. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. जेणेकरून व्हिडिओ आल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. ज्याच्यामध्ये बघा आपण जी-एस विषय कव्हर करणार आहोत, जी-के विषय कव्हर करणार आहोत आणि मराठी व्याकरण हा जो विषय आहे या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. तर या 3 विषयाची तयारी जवळपास 75 मार्काची तयारी आपण या चॅनलच्या मार्फत तुमची करून घेणार आहोत. जे काही प्रश्न आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो, त्याचा पी-डी-एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मग चला सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा, आय-पी-एस अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करत असते? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यू-पी-एस-सी मार्फत आय-पी-एस अधिकाऱ्यांची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाते. मग याच्यामध्ये यू-पी-एस-सी बद्दलची अधिकची माहिती जर पाहायचं झालं तर स्थापना आणि यू-पी-एस-सीचा उद्देश काय आहे? तर 1 ऑक्टोबर 1926 रोजी या ठिकाणी यू-पी-एस-सीची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. याचा उद्देश जर पाहिला तर अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय नागरी सेवा गट ए आणि बी साठी अधिकाऱ्यांची निवड करणे यामागचा उद्देश असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग यू-पी-एस-सीच्या स्थापनेवर जरी प्रश्न आला तुम्हाला, तर 1 ऑक्टोबर 1926 रोजी या ठिकाणी यू-पी-एस-सीची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मग यू-पी-एस-सीला घटनात्मक दर्जा काय आहे? तर भारतीय राज्यघटनेनुसार एक घटनात्मक आयोग या ठिकाणी म्हणून यू-पी-एस-सीकडे पाहिलं जातं. मुख्य कार्य जर पाहिलं तर ही संस्था विविध परीक्षा घेऊन जसे की भारतीय प्रशासकीय सेवा, आय-ए-एस परीक्षा उमेदवारांची निवड करते आणि भारत सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करत असते. याचं मुख्यालय जर पाहिलं तर नवी दिल्ली या ठिकाणी यू-पी-एस-सीचं मुख्यालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. स्थापना आणि मुख्यालय लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 असणार आहे आपला, खालीलपैकी कोणते पद हे फक्त पदोन्नतीनेच या ठिकाणी भरले जाते? तर योग्य उत्तर आहे ए-पी-आयचं जे पद आहे मित्रांनो, हे फक्त पदोन्नतीनंच या ठिकाणी भरलं जातं किंवा प्रमोशनद्वारेच भरलं जातं. त्यालाच आपण सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून या ठिकाणी ओळखत असतो. मग एम-पी-एस-सी मार्फत या ठिकाणी पोलीस सब इन्स्पेक्टर जो आहे, पी-एस-आय जो आहे, याची निवड या ठिकाणी केली जाते. तर हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर मग प्रश्न 3 आहे आपला, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र दलाचे या ठिकाणी ब्रीदवाक्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, की दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल या ठिकाणी काम करते? तर योग्य उत्तर आहे फोर्स 1 या ठिकाणी दहशतवाद विरोधी विशेष कृती पथक म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करत असतं. बऱ्याच परीक्षेमध्ये मागच्या वर्षीच्या जर या ठिकाणी तुम्ही प्रश्नपत्रिका बघितला, हा जो प्रश्न आहे ठाणे ड्रायव्हर पोलीस भरती जी झाली होती त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे हा, की फोर्स 1 ही जी काही कृती पथक आहे याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता. त्याच्यानंतर प्रश्न 5वा आहे, भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबाद या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. योग्य उत्तर आहे हैदराबाद. कोणत्या राज्यात आहे असा जरी प्रश्न आला तर तेलंगणा राज्यामध्ये आहे. विभाजनापूर्वी जर आपण पाहिलं तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हा जो काही पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र आहे अस्तित्वात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न 6वा आहे, महाराष्ट्र इंटेलिजंट अकॅडमी महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये आहे? ते योग्य उत्तर आहे पुणे या शहरामध्ये आहे. कुठे आहे? तर हडपसर या ठिकाणी. हडपसर या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं याचं मुख्यालय. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, सी-आय-डीचा फुल फॉर्म काय आहे? तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणून सी-आय-डीला या ठिकाणी ओळखलं जातं. मग सी-आय-डीचं मुख्यालय वगैरे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ते आपण पुढच्या अजून जे काही व्हिडिओ आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपण कव्हर करूयात.
सोबतच बघा, आपण जो काही जी-एसचा अभ्यासक्रम आहे ना मित्रांनो, सुरुवातीला आपण भूगोल विषयावर स्टेप बाय स्टेप या ठिकाणी कव्हर करत जाणार आहोत. त्यानंतर इतिहासात येईल, पंचायत राज असेल, त्यानंतर विज्ञान असेल, तर हे सर्व विषय आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी कव्हर करणार आहोत. जेणेकरून परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि मागील वर्षी कुठले प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, याची सर्व आयडिया तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधून, या वन लाइनर सीरीजमधून तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी खालीलपैकी कोणत्या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा या ठिकाणी वापर केला जातो? तर योग्य उत्तर आहे CCTNS या प्रणालीचा या ठिकाणी वापर केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यालाच आपण क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे, प्रश्न 8वा आहे या ठिकाणी. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी खालीलपैकी कोणत्या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा या ठिकाणी वापर केला जातो, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. ते योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, CCTNS या प्रणालीचा या ठिकाणी वापर केला जातो पोलीस दलाचं आधुनिकीकरण या ठिकाणी करण्यासाठी. मग या CCTNSचा तुम्हाला फुल फॉर्म पण विचारला जातो, तर त्याला आपण क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम असंही या पद्धतीने म्हणतो. त्याचं शॉर्ट फॉर्म बघितलं तर CCTNS अशा पद्धतीचं शॉर्ट फॉर्म त्याचं आहे. याच्यानंतर प्रश्न 9वा आहे आपला, की महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 10 आहे आपला, SRPF मध्ये बेसिक हत्यार कोणते आहे? तर SLR हे जे आहे SRPFचं बेसिक हत्यार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न 11वा आहे, की केंद्रीय अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोणते आहे किंवा कोठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं केंद्रीय अन्वेषण विभागाचं. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी ATSची स्थापना करण्यात आली होती? तर 2004 या साली महाराष्ट्रामध्ये ATSची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 13वा आहे, पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर कोणते पॅड त्यांना दिले जातात? तर नाईक कॉन्स्टेबल हे जे पद आहे, हे त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नतीनंतर पोलीस नाईक हे जे काही पद आहे, हे त्यांना दिलं जातं. या ठिकाणी पद आहे, थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे, त्याला करेक्ट करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर प्रश्न 14वा आहे, SRPFचा रायझिंग डे कधी असतो? तर योग्य उत्तर आहे 6 मार्चला SRPFचा रायझिंग डे दरवर्षी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15 आहे आपला, पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, गृह मंत्रालयाअंतर्गत पोलीस विभागाचं कामकाज येत असतं किंवा गृह मंत्रालयाअंतर्गत पोलीस विभाग येत असतो. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते आहे? योग्य उत्तर आहे पोलीस महासंचालक हे महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे सर्वोच्च पद असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न 17वा असणार आहे, महाराष्ट्रात IRB भारतीय रिझर्व्ह बटालियन कोठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी IRBचं मुख्यालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न 18वा आहे आपला, पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबरला दरवर्षी पोलीस स्मृती दिन या ठिकाणी साजरा केला जात असतो. प्रश्न क्रमांक 19 आहे, पोलीस उपनिरीक्षक हे पद कोणामार्फत भरले जाते? योग्य उत्तर आहे MPSC मार्फत हे पद भरलं जातं. प्रश्न क्रमांक 20 आहे, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर CID या नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 21 आहे, SRPF ग्रुप 3 जालनाची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर आहे 1956ला या ठिकाणी SRPF ग्रुप 3 जालनाची स्थापना झालेली होती. प्रश्न क्रमांक 22 आहे, एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना आढळल्यास त्यावर पोलिसांचा कोणत्या विभागामार्फत मुख्यतः तपास या ठिकाणी केला जातो? तर ACB द्वारे या ठिकाणी हा तपास केला जातो. त्यालाच आपण अँटी करप्शन ब्युरो म्हणून ओळखत असतो. याचं शॉर्ट फॉर्म आहे, लॉंग फॉर्म जरी विचारलं तर अँटी करप्शन ब्युरो या नावाने ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 23 आहे, ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? तर नक्षलवादाचा बेमोड करण्याशी ऑपरेशन ग्रीन हंट संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, GRPचा फुल फॉर्म काय आहे? तर गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस या पद्धतीचा GRPचा आपल्याला फुल फॉर्म असलेलं पाहायला मिळतं. रेल्वे पोलीस आपण ज्याला म्हणतो. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, 25वा प्रश्न आहे, की राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणते विशेष पोलीस दल आहे? तर योग्य उत्तर आहे फोर्स 1 हे NSGच्या धर्तीवर महाराष्ट्रामधील पोलीस दल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, फोर्स 1.
तर बघा मित्रांनो, हे जे काही आपण प्रश्न घेतलेत, हे सर्व प्रश्न 25ला 25 प्रश्न हे पोलीस दलावर आधारित असलेले प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. याच्यावर बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळं हे जे काही प्रश्न आहेत, ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. याच्यानंतर तुमचा जो काही सिलेबस आहे, आपण स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहोत. मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असतील, रोजच्या रोज चालू घडामोडी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओद्वारे मिळतील. सोबतच आपण टेलिग्राम चॅनलला पण या चालू घडामोडी अपडेट करणार आहोत. त्यानंतर बघा मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. सोबत शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जे पण पोलीस भरतीची या ठिकाणी तयारी करतात. अगदी मोफत आपण तयारी या चॅनलच्या मार्फत तुमची करून घेणार आहोत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ आल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.